शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन. बाळे खडकगल्ली येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संकेत क्षीरसागर, सोमनाथ राऊत, अतुल भवर, बिज्जू प्रधाने, किशोर पाटील, सुनील पाटील, नागनाथ क्षीरसागर, आबा सावंत, मारुती तोडकरी, सुरेश तोडकरी, अतकरी सर, सुभाष डांगे यांच्यासह वाघमारे सर, रवी काळे, मंडळाचे आधारस्तंभ मदन क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे प्रकाशन आपण करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव महामंडळ बाळे सोलापूर यांच्या वतीनं आज दिनदर्शिका 2025 यंदाचं हे 3रं वर्ष छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव महामंडळ बाळे सोलापूर यांच्या वतीनं या दिनदर्शिका अर्थात कॅलेंडरचं प्रकाशन या प्रसंगी करण्यात येत आहे. मंचावरती उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या कॅलेंडरचं प्रकाशन आज इथे झालेलं आहे. या निमित्तानं उपस्थित असलेल्या शुभेच्छा सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते देत आहोत. भगिनी सर्वांचंही स्वागत करतो. विशेष म्हणजे या प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक कार्य हे सांगण्यात येईल तेवढे कमी आहे. तरी थोडक्यात तुम्हाला सांगतो थोडेफार. या प्रतिष्ठान मार्फत कोरोना काळामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने शिबिर म्हणा, रेल्वे स्टेशन म्हणा, तेथील गोरगरीब जे भीक मागत असलेले त्यांना काही खायला मिळत होतं, तर या प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना खायला देण्यात आलं. त्यांना मास्क वाटण्यात आले, नंतर त्यांना चादरी वाटण्यात आल्या. त्या प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलं सर्वही. नंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या टायमाला या प्रतिष्ठानच्या मार्फत पिंपळगाव तलाव येथील 2 शाळेत चारा वाटप, तेथील त्याच पटांगणात लगेच चारा वाटप झाल्यावर वृक्षारोपण करण्यात आले या प्रतिष्ठानच्या मार्फत. नंतर आई तुळजाभवानी मातेच्या पायी जाणाऱ्या भावी भक्तांना तिथे दूध वाटप या प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आले. नंतर या प्रतिष्ठानच्या मार्फत गुढीपाडव्यानिमित्त उन्हाळ्यामध्ये पानपोई करण्यात आली. नंतर अजून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी लेझिम पथक या प्रतिष्ठानामार्फत काढण्यात आले. तसा ते एकावा पण झाला इथं. नंतर या प्रतिष्ठानच्या मार्फत गणपतीमध्ये तब्बल 12 वर्ष, अजून सुद्धा 12 वर्ष अन्नदान होत आहे इथं या प्रतिष्ठान मार्फत. अन्नदान, महाप्रसाद, पुन्हा साहित्य वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप या प्रतिष्ठान मार्फत चालूच आहे अजून. नंतर एक मोठी गोष्ट म्हणलं, अभिमानास्पद गोष्ट म्हणलं, या प्रतिष्ठानच्या वतीने खडकगल्ली ते संतोषनगर कॉर्नर इथपर्यंत या प्रतिष्ठानच्या वतीने दत्तक घेण्यात आलाय. ही एरिया दत्तक घेऊन आज सलग 2 वर्ष आज दत्तक घेऊन साफसफाई अजून सुद्धा चालू आहे. लोक असं विचारण्यात आले, अरे तुम्ही जाळी बसवला, एवढं झाडही केला, अजून उद्घाटन करण्यात येतं. तर ते सगळ्यांना सांगितलं की आम्ही सर्व शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मानस लावला होता की झाडं लावून प्रत्येकाने सोडून दिले. पण आम्ही त्यानिमित्त काय केलं, झाडे लावली, संगोपन केलं आणि संगोपन झाडे मोठे झाल्यावर मग त्या कार्यक्रमाचा मोठं भव्य दिव्य उद्घाटन करायचं असं ठरवलं. अजून सुद्धा या जागेचं उद्घाटन केलं नाही. अजून सुद्धा ते काम तसंच चालू आहे. सगळे कार्यकर्ते दिवसभर कामाला जाऊन रात्रभर ती जाळीचं काम करणे, झाडांचे संगोपन करणे, त्यात पाणी देणे, अजून साफसफाई करणे, ही अजून
काम चालूच आहे. नंतर अजून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गोरगरिबांना साड्या वाटणं, पुन्हा वृद्धाश्रमात रेणुका वृद्धाश्रमात साड्या वाटप करण्यात आलं. नंतर अश्विनी मशी एक मूकबधिर शाळा आहे, तिथं जाऊन वह्या वाटप खाऊ वाटप करण्यात आलं. म्हणजे काम चालूच असतं प्रत्येक टायमाला. नंतर गणपती बसवतो आम्ही, गणपती मिरवणूक न काढता तिथं ते एकावा मागच्या वेळेस काय बलात्कार झाला इथं असं त्याच्यात एकावा दाखवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज जसं चौरंग करत होते पहिला, तसंच ती शिक्षा अमर म्हणजे असं आम्ही गणपती निमित्त एकावा दाखवला तिथं सर्व.